नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आज आपण आलेलो आहोत तो वाघोली पुणे तालुका हवेली येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू आहेत. 18 मार्च ते 22 मार्च. काल 18 तारीख झाली. काल पहिलं सत्र, पहिला दिवस काल उद्घाटन झालं आणि 57 किलो वजनी गटातील मॅट आणि माती आखाड्यातील कुस्त्या झालेल्या आहेत. माननीय श्री रामकृष्ण अण्णा सातव पाटील आणि त्यांच्या मित्र परिवार आणि वाघोली पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत 2005 सालचे महाराष्ट्र केसरी, ज्यांनी बीड जिल्ह्याला मानाची गदा मिळवून दिली, असे पैलवान सईद अली बिन चाऊस आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारूया या स्पर्धेविषयी. सईद भाऊ, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल स्पर्धेबद्दल? खूप चांगलं आयोजन केलेले रामकृष्णांना सातवांनी. खूप म्हणजे जेवणाची चांगली सोय, गॅलरी चांगली आहे आणि मातीची आणि मॅटचे आखाडे खूप चांगले आहेत. राहण्याची सोय बी एकदम खूप चांगली केलेली आहे त्यांनी. सगळे सोय एकदम चांगले आहे. चांगलं अधिवेशन होत आहे. कालचं पहिलं सत्र बघितलं, काय वाटतं? खूप चांगलं उद्घाटन झालं काल. आपले राज्याचे मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे आलते आणि आता बक्षीस वितरणला मुख्यमंत्री येणार आहेत. आणि कालचं सत्र बी खूप चांगलं झालं. आज सगळ्यात चांगल्या कुस्त्या आज आहेत, जे महाराष्ट्र केसरीचे जे कुस्त्या आहेत. तर माती गटातून महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर हे दोन्ही उपमहाराष्ट्र केसरी आहेत आणि या दोघांची कुस्ती पहिलाच राऊंड आलेला आहे. हे नशिबाने त्यांचे म्हणजे चांगलेच आहे. या दोघं बी खूप चांगले पैलवान आहेत, अनुभवी आहेत. दोघांचे बी नॅशनलला मेडल आहेत. महेंद्र गायकवाड इंटरनॅशनल बी आहेत आणि चांगली कुस्ती होईल ती. आणि दुसरी कुस्ती मनीष रायते हे नवीन पैलवान आहेत. आता 2-3 वर्षापासून खूप चांगले झालेत ते बी. आणि त्यांच्या विरुद्ध सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी ही बी खूप चांगली कुस्ती आहे. अशा 2 कुस्त्या खूप चांगल्या आहेत संध्याकाळच्या सत्रात. आणि मॅट विभागात बी खूप चांगल्या कुस्त्या होणार आहेत आज. बक्षिसांबद्दल काय सांगतात? आज 2026 रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांचा मित्र परिवार सगळा, आणि बक्षीस 1 नंबर 2 नंबर तो मी पाहिलेला आहे. खूप चांगले बक्षीस. आज आपली कुस्ती जी आहे, लाल मातीची कुस्ती, आपली कुस्ती महाराष्ट्रात खूप वाढत आहे. खूप चांगल्या प्रमाणात बक्षीस ठेवण्यात आलेले. पहिल्या विजेत्याला फॉर्च्युनर गाडी आहे आणि त्याच्याबरोबर 5 लाख रुपये बी आहे. आणि सेकंडला 4 लाख रुपये स्कॉर्पिओ येण आहेत. म्हणजे खूप चांगले बक्षीस आहेत. नवीन मुलांनी एक कुस्तीकडं जास्त वळलं पाहिजे ह्या खेळाकडं आणि त्याचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं नाव देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलं पाहिजे. तुम्ही किती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खेळला? मी ओपन गटात एक 6-7 महाराष्ट्र केसरीमध्ये खेळलेलो आहे. कसं होतं बक्षीस त्यावेळेस? माझ्या वेळेस बक्षीस नव्हती, मानाची गदा होती आणि वर कॅश प्राइस 1 लाख रुपये, 50,000 रुपये असे ठेवायचे. पण आज जे तर बक्षीस खूप वाढलेलं आहे. पण एक महाराष्ट्रातलं बक्षीस सोडा, पण एक महाराष्ट्रातलं ही मानाची गदा असते. कारण ह्याच्यामध्ये 86 किलोपासून तर 125 किलोपर्यंत असं वजन गट असतो की जे मुलं नॅशनल इंटरनॅशनलला मेडल घेतात ते महाराष्ट्र केसरीमध्ये उतरत असतात. त्याच्यामुळं ह्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि एक मानाचं जे एक स्थान आहे कुस्ती क्षेत्रात. सोबत आहेत परशुराम पवार, कुस्ती निवेदक. ते थोडंसं या स्पर्धेविषयी माहिती सांगतील. आजचे राऊंड्स मॅटवरले कसे, मातीतले कसे होणार आहेत, मॅटवरती कसे राऊंड होणार आहेत, त्याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार. आज दुसऱ्या दिवसाचं सायंकाळचं सत्र माती आखाड्यामध्ये 2022चा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर आणि 2023चे उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड हे दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले. नशिबाचा योग बघा, पहिल्याच राऊंडमध्ये सोलापूर जिल्ह्यातले महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार आणि जे गरिबाच्या घरातली 2 पोरं आहेत की संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय महेंद्र गायकवाडनं ही मानाची गदा खांद्यावरती घ्यावी. प्रकाश बनकर याच्या घराला फार मोठा प्रचंड इतिहास आहे. 1987चे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर हे त्याचे चुलते आहेत आणि गेली तो 10-15 वर्ष महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाची कीर्ती
या यात्रेतल्या मैदानामध्ये करत चाललाय. तोही महाराष्ट्र केसरी व्हावा अशी महाराष्ट्राची इच्छा आहे. पण नशिबाचा योग की माती विभागामधनं ओपन गटातनं आज त्यांची लढती आलेली आहेत. दुसरी एक प्रेक्षणीय अशी कुस्ती आलेली आहे, माऊली जमदाडे. सगळ्यांना वाटत होतं माऊली जमदाडे हा महाराष्ट्र केसरी व्हावा, पण प्रत्येकाच्याच नशिबात असतं असं काही नाही. ह्याच्या आधी पण महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राच्या इतिहासामध्ये असं एक गोष्ट घडली, ते म्हणजे कुस्ती सम्राट असलम काझी. ज्या असलम काझीने संपूर्ण महाराष्ट्रभर कुस्त्या केल्या. सर्वांना वाटायचं असलम काझी एकदा महाराष्ट्र केसरी व्हावा, पण ती मानाची गदा त्यांच्या नशिबात नव्हती किंवा त्यांना मिळाली नाही. आता माऊली जमदाडेच्या बाबतीत तसंच घडलंय. 2019ला बालेवाडीच्या अधिवेशनमध्ये तो फायनल आलता. अगदी माती विभागामध्ये शैलेश शेळकेबरोबर त्याची कुस्ती आलती. यावर्षी माऊली प्रयत्न करतोय आणि यावर्षी त्याची अगदी कमी काळातला म्हणजे 2023चा 92 किलोचा सुवर्ण पदकाचा मानकरी बाळू बोडके याच्याबरोबर त्याची कुस्ती आलेली आहे. तसा बाळू वयाने कमी आहे, अनुभवाने त्याची अनुभवी त्याला कुस्ती क्षेत्राला कमी आहे. तसा माऊली मैदानी आणि स्पर्धेतला तगडा अनुभव असणारा कुस्ती आहे. पण या कुस्तीकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण बाळू बोडके अत्यंत घातकी आणि धोकेदायक पहलवान आहे. तो अटॅक करण्यामध्ये माहिर आहे. पण बाळू उंचीनं ठुणगा आणि माऊली 6 फुटाचा पहाडी पहलवान भालाच्या टोकासारखा आहे. अशा लढती त्याच्याबरोबर काही दुसऱ्या कुस्त्या आहेत, पण त्या इतक्या काटा लढती नाहीत की महाराष्ट्रात संपूर्ण ज्या पोरांची नावं आहेत त्यातली नावं नाहीत. त्यांना थोडं तिथे कमी जास्त पहलवानांच्या कुस्त्याशा लागलेल्या आहेत. आणि मला आनंद वाटेल की आमच्या समेत या आजच्या कॉर्ट्समध्ये 2005चे महाराष्ट्र केसरी सईद चावसालेले, ज्यांची तब्येत बघायला माणसं दादा 20-20, 30-30 किलोमीटरवरनं यायची. सोन्याचं पाणी अंगावर खेळासारखा देखणा पहलवान दंड वाजवून मैदानामध्ये आल्यानंतर जणू झाडावरलं पाखरू उठावून माणसाने टाळ्या कराव्या अशी एक काळ ज्यांनी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात गाजवला, आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. पण पैशाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र केसरीचा जो रुबाब होता, जीवनात पैसेच काही सर्वश्रेष्ठ महत्वाचे नाहीत. महाराष्ट्र केसरीची गदा त्या काळी मिळवणं म्हणजे अत्यंत प्रतिष्ठेचं कामकाज, प्रतिष्ठा मानली जायची. आणि ती प्रतिष्ठेची गदा त्यांना मिळाली होती. त्यावेळेचं कसं काय बक्षीस नव्हतं, 1,50,000 रुपये आयोजक यांच्या वतीनं देण्यात येत होतं. पण त्यावेळेच्या ज्या महाराष्ट्र केसरीच्या गदेला जो वेगळा मान होता, तो अलीकडलं कुठेतर या महाराष्ट्र केसरीचा जो रुबाब आहे तो थोडा कुठेतर कमी होत चाललेला असं मला जाणवत आहे. पण याही वर्षी आज रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी फॉर्च्युनर गाडी आणि 5 लाख रुपये रोख बक्षीस दिलेलं आहे. तर मी सईद चावसांना विचारेन की बाबा त्या काळची कुस्ती नाचची कुस्ती थोडा काहीतरी बदल झालेला जाणवतोय आम्हाला कुस्ती क्षेत्रामध्ये. तर तो तुमच्या शब्दामधनं आमच्या तमाम महाराष्ट्र कुस्ती शोकांना सांगावं असं मी विनंती करतो. हा, आता बक्षीस वाढलेले आहेत. बक्षीस जे तर आता खूप जास्त ठेवायला लागले आहेत. गाडी खूप म्हणजे 55 लाखाची गाडी म्हणजे खूप जास्त बक्षीस झालं ना. आणि कुस्ती दरवर्षी वाढत चाललेली आहे. आणि पहिल्या जे तर बक्षीस गाडी किंवा कॅश प्राईज इतके जास्त नव्हते. एवढा बदल जाणवतोय मला. सईद भाऊ, अजून एक महत्वाचा प्रश्न की तुम्ही माऊली जमदाडेच्या कुस्त्या बघितलेल्या आहेत, बाळू बोडकेच्या कुस्त्या बघितलेल्या आहेत. 92 किलो गटात तर 3-4 वर्ष त्यांना खरोखर धुमाकूळ घातलेला आहे. पण आज ओपन गटातून बाळू बोडके लढलेला आहे आणि त्याची कुस्ती माऊली बरोबर आलेली. काय वाटतं या कुस्तीबद्दल? ती कुस्ती खूप चांगली होईल, कारण माऊली जमदाडे हा आता सिनियर पैलवान आहे आणि जे तर अनुभव खूप आहे. पण बाळू बोडके हा नौका पैलवान आहे, पण खालच्या गटामध्ये त्याने मेडल मिळवलेलं आहे. कुस्ती हा फास्ट खेळतो. तसा दोन्ही बी आक्रमक पैलवान आहेत. ही कुस्तीमध्ये खूप म्हणजे बघण्यालायक कुस्ती होईल. खूप चांगली कुस्ती ती सुद्धा बघायला मिळणार आहे. घातकी पैलवान आहे, धोकेबाज पैलवान आहे बाळू बोडके. आणि माऊली जमदाडे सर्व परिचित आहे, त्यालाही चांगला अनुभव आहे. आपल्यासोबत बाबाजी निमन सर आहेत, कुस्ती निवेदक. त्यांच्याशी आपण 1 मिनिटं चर्चा करूया. नमस्कार. आज महाराष्ट्र केसरीचा दुसरा दिवस आणि सकाळचं सत्र जवळजवळ संपत आलेलं आहे. सायंकाळी 5च्या नंतर सायंकाळच्या सत्राला प्रारंभ होईल. आज महाराष्ट्र केसरी गटाच्या 2 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळं तुफान गर्दीमध्ये स्वर्गीय अजयदादा पवार क्रीडानगरी वाघोली या ठिकाणी लाखो लोकांच्या गर्दीमध्ये महाराष्ट्र केसरीच्या ज्या लढती होणार आहेत गादी आणि माती विभागात, त्या प्रत्येक लढत पाहण्यासारखे आहेत. अनेक जरी दावेदार असले तरी प्रमुख पैलवान जे महाराष्ट्रात आज आखाडे मैदानं जे गाजवत आहेत
त्या पैलवानांच्याकडे सर्वांचं जास्त लक्ष असतं आणि प्रत्येकाच्या पैलवानावरती कुणाचं प्रेम असतं की हा पैलवान महाराष्ट्र केसरी व्हावा. पण एकच महाराष्ट्र केसरी होणार आहे आणि परंतु अनेक दावेदार आहे. आता शहीद चाऊस यांना सांगितल्याप्रमाणे आणि की ज्या नशिबात असेल, ज्यानं कष्ट केल्यात, मेहनत केली आहे, त्याला निश्चित यश मिळणार आहेत आणि ते यश मिळावं पैलवान प्रयत्न करत राहावेत आणि तसे प्रयत्नशील आपल्या महाराष्ट्राचे पैलवान आहेत. कुस्ती वाढवण्यासाठी आदरणीय रामकृष्ण अण्णा सातव पाटील आणि वाघोलीकरांना जे पाऊल उचललंय आणि महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघानं हे अतिशय तन मन धन लावून काम करण्याचं कुस्ती क्षेत्रासाठी जे प्रयत्न चालू आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहे. मधल्या काळामध्ये अनेक आपण सांगितल्याप्रमाणे की अनेक संकट येत असतात आणि जसा कोरोना आला, कोरोनाचं संकट आलं, कुस्ती लयाला गेली, असे अनेक प्रसंग येत असतात. त्यातही महाराष्ट्र डगमगत नाही आणि ही लाल मातीची कुस्ती ते टिकवण्यासाठी महाराष्ट्राचे अनेक दानशूर मंडळी, अनेक पैलवान मंडळी कार्यरत आहेत आणि निश्चितपणे ही पुन्हा एकदा मर्दानी मातीतली कुस्ती निश्चित उंच भरारी घेईल आणि म्हणून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून होत असतो आणि अतिशय सुंदर नियोजन आहे. महत्त्वाचं म्हणजे उत्कृष्ट पंचांचा संच या ठिकाणी कार्यरत आहे. अतिशय पारदर्शकपणे स्पर्धा पारण्यासाठी प्रत्येक तांत्रिक अधिकारी आटोकाट प्रयत्न करत आहेत. यावेळेस निर्विवादपणे ही वाघोलीची जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे रामकृष्ण अण्णा सातव पाटील निश्चितपणे निर्वाधपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही. याचा आम्हा सर्व निवेदकांना, महाराष्ट्र केसरी चाऊस पैलवानांना अतिशय ठाम विश्वास आहे, कारण नियोजन इतकं भारी केलेलं आहे. आणि आता माझे सहकारी निवेदक भाऊसाहेब काळे हे टाकळी अकलूजवळ नवीनच आहेत, वारकरी आहेत, उत्तम असे प्रगतीशील शेतकरी आहेत. कुस्ती क्षेत्रात ते आवडीनं या ठिकाणी सहभागी होतात, निवेदन करतायत. त्यांनाही आपण या ठिकाणी विचारूया की गेल्या वर्षीपासून तुम्ही महाराष्ट्र केसरीला आहात, काय अनुभव आहे, कसं नियोजन आहे, कालचा उद्घाटनाचा सोहळा किती अप्रतिम पार पाडला आणि विशेष म्हणजे रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांचं जे प्रास्ताविक होतं ते अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी संपूर्ण लेखाजोखा मांडला. बक्षीस देण्याचं प्रयोजन सांगितलं. महाराष्ट्राची कुस्ती घराघरात, शहरी भागात कुस्ती वाढली पाहिजे असा ठाम विश्वास आणि त्या हजारो लोकांना स्टेडियममध्ये एक आनंद वाटला की खरोखर कुस्तीसाठी झटणारा माणूस आहे. भाऊसाहेब काळे, आपल्याला या नियोजनाबद्दल किंवा कालचा उद्घाटन सोहळा आणि चाललेलं सर्व आयोजन नियोजन सर्व कशा प्रकारे आहे? नमस्कार. खरं तर ही संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजाची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. त्यामुळं या मातीत खरोखरच आज जे हे नियोजन केलंय हे पुणेकरांचं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अभिमान वाटावा असं एक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी घेतलेली आहे. खरंच परंतु अतिशय चांगलं नियोजन, सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला नक्कीच याचा अभिमान आहे. मला तर नक्की अभिमान आहे की मी कुस्ती निवेदक भाऊसाहेब काळे जिल्ह्यानं, आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या कुस्तीगीर संघाच्या टीमनं माझं या ठिकाणी सिलेक्शन केलं. मी माझं भाग्य मानतो की खरंच हजारो मैदान करणं आणि एक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अनुभव घेणं हे त्याच्याहून वेगळं आहे. खरंच लिमन साहेब, तुम्ही ज्येष्ठ निवेदक आहात, महाराष्ट्र केसरी शहीद चाऊस पैलवान आहेत, अशा माणसाशी मी एक वारकरी संप्रदायातला माणूस आणि आज तुमच्या या ठिकाणी बसण्याचा योग मला तुमच्याजवळ आला. भागवत सर, मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खरोखर आभार मानतो आणि ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अप्रतिम असेल आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. माझं एक वैयक्तिक मत आहे, प्रत्येक होणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी शासकीय नोकरी मिळावी अशी आमची इच्छा आहे. म्हणजे मी अभ्यासलेलं सांगतो, अनेक महाराष्ट्र केसरी असे आहेत की आज कुठेतरी कामाला जात आहेत, कोण मेंढर राखत आहेत. प्रत्येक होणाऱ्या महाराष्ट्र केसरीला शासनाने नोकरी द्यावी ही एक छोटीशी आमची विनंती आहे. याच्याबद्दल तुमचे विचार काय आहेत? हो, बरोबर आहे. कारण महाराष्ट्र केसरी झाल्याच्या नंतर त्याला एक मानाचं स्थान मिळतं, परंतु जगामध्ये वावरत असताना त्याला पोटा पाण्याचा बी प्रश्न असतो. त्याच्यामुळं शासनाने
केला जे तर महाराष्ट्र केसरी झाल्यावर शासनामध्ये सामावून घेतलं पाहिजे. ही पहिल्यापासून मागणी आहे, शासनाने ती मान्य करावी. धन्यवाद. आणि अशीच नवनवीन व्हिडिओ आपली कुस्ती युट्यूब चॅनलला बघत राहा आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने यावं हीच विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.